नमस्कार. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. हा श्लोक रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोक यामधील आहे. आज या श्लोकाविषयी आणि एकंदरीतच मनाविषयी डिस्कस करण्याचं औचित्य म्हणजे टुडे इज वर्ल्ड मेंटल हेल्थ डे. सो लेट अस डिस्कस अबाउट दिस माइंड अँड एव्हरीथिंग रिलेटेड टू धिस. यामध्ये काही आयुर्वेदिक अप्रोच आहे, काही अशा गोष्टी आहेत ज्या मला आत्तापर्यंतच्या माझ्या रुग्णानुभवातून जाणवलेल्या आहेत आणि त्या आज मी तुमच्यासोबत शेअर करायला आलेले आहे. लेट अस स्टार्ट. मन्यते ज्ञायते अनेन इति मनः. या मनाच्या शिवाय आपण एकही इकडची काडी तिकडे हलवू शकत नाही, कुठलंही ज्ञान ग्रहण करू शकत नाही. सो वॉट एव्हर वी नीड टू अचीव और इवन डू, देर इज अ माइंड प्लेइंग रोल इन टू ईच अँड एव्हरी ॲक्शन अँड ईच अँड एव्हरी डुईंग. सो या मनाला अजून एक ॲडजेक्टिव्ह किंवा विशेषण वापरलं गेलं आहे, त्याला म्हटलेलं गेलं आहे अतिंद्रिय. दॅट मीन्स इट इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. या मनाच्या सहाय्याने वी कॅन रीच इन टू आवर इमॅजिनेशन अँड इमॅजिनरी वर्ल्ड अँड ब्रिंग ऑल दॅट इमॅजिनरी वर्ल्ड इन टू रियालिटी. मनाच्या स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेल्या आहेत. नंबर 1 इज एकत्व आणि नंबर 2 इज अणुत्व. एकत्व म्हणजे मन एकच आहे, 2 मन 10 मन किंवा गुड माइंड बॅड माइंड असं काहीही खरं तर नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अणुत्व. अणुत्व म्हणजे ते प्रचंड सूक्ष्म आहे, ते अणु आहे. इट इज व्हेरी मायन्यूट अँड व्हेरी अँड दॅट्स वाय हॅव्हिंग व्हेरी फास्ट पेनिट्रेटिंग अँड फास्ट स्पीड. आता हे सांगण्याचा उद्देश असा की सध्याच्या काळामध्ये पीपल डू प्राऊडली से दॅट दे आर गुड ॲट मल्टीटास्किंग. आता आपल्याला असं वाटतं, वी फील की वी आर मल्टीटास्किंग अँड डुईंग ऑल द थिंग्स ॲट अ टाईम, पण तसं खरं तर मनाच्या लेवलला घडत नसतं. मनाच्या फास्ट स्पीड आणि सूक्ष्मतेमुळे एकानंतर एक सगळी कामं मन अचीव करत जातं. पण याचा साईड इफेक्ट म्हणून होतं असं की मन प्रचंड एक्झॉस्ट होत जातं. दुसरी गोष्ट की आपल्या विचारांचा, आपल्या थॉट्सचा वेग प्रचंड वाढत जातो आणि मग नंतर मनाला सवयच लागते एकानंतर एक सारखे विचार करत राहण्याची. दो दे आर युजफुल और दे आर नॉट, दो दे आर गुड थॉट्स और दे आर बॅड थॉट्स. Hence, multitasking is not good in long term. Now let's discuss about these 6 enemies or षड्रिपू of manas. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. हे 6 रिपू किंवा 6 एनिमीज सांगितले आहेत मनाचे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हे सगळे जे वरचे 6 फिलिंग्स आहेत त्यांना तिथल्या तिथे शांत करणं किंवा तिथल्या तिथे सप्रेस करणं खूप गरजेचं आहे. आजकालच्या जगामध्ये फील द पेन, फील द ग्रीफ, इट्स ओके टू बी अँग्री, इट्स ओके टू बी जेलस, त्याच्यातनंच आपण कॉम्पिटिटिव्ह होतो वगैरे वगैरे अशा खूप गोष्टी सांगितल्या जातात आणि ह्या भावनांना, या फिलिंग्सना नर्चर केलं जातं. पण याचा प्रॉब्लेम असा होतो की आपण ना त्याच फिलिंग्समध्ये राहतो आणि त्याच फिलिंग्सना कुरवाळत बसतो, पॅम्पर करत बसतो. माझं म्हणणं इतकंच आहे दॅट इट्स ओके टू फील अँग्री, इट्स ओके टू बी ग्रीविंग, पण डोंट स्टे इन दॅट फिलिंग फॉर लॉंग. असं बऱ्याचदा होतं की आपण त्या फिलिंग्सना इतकं जवळ करून टाकतो की आपलं अख्खं आयुष्य आणि आपल्या पूर्ण लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोनच त्या एका माइंडसेटने होऊन जातो. आणि त्यामुळे वेन एव्हर यू फील एनी ऑफ दीज 6 फिलिंग्स, प्लीज डोंट नर्चर देम अँड कम आउट ऑफ इट ॲज सून ॲज पॉसिबल. आता पुढला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ताणतणाव किंवा स्ट्रेस. आज अगदी लहान लहान मुलांपासून ते मोठ्या आजी आजोबांपर्यंत प्रत्येकाला कशाना कशाचा तरी स्ट्रेस आहे. का बरं आहे बरं हा स्ट्रेस? आज जो येईल तो म्हणतो की नाही मला कामाचा त्रास आहे, मला माझ्या पर्सनल आयुष्याचा त्रास आहे किंवा ताण आहे. का एवढी का सवय लागली आहे मनाला ताण घेण्याची आणि स्ट्रेस घेण्याची? ह्याचं पुन्हा एकच कारण आहे, ते म्हणजे अलीकडचे हे सगळे जे निगेटिव्ह आणि बॅड थॉट्स आहेत त्यांना मनातल्या मनात कुरवाळत बसणे, त्यांना पॅम्पर करत बसणे. कुठलंही सिच्युएशन समोर आलंय, कुठलंही अवघड काहीतरी परिस्थिती समोर आलेली आहे तर त्याला मन कणखर ठेवून सामोरं जाणे आणि त्यातनं बाहेर पडणे हे आजकाल आपल्या मनाला जमतच नाही. आता हा स्ट्रेस खरं खूप सिरियस विषय आहे आणि त्याला आपण ना खूप सिरियसली घेतलं पाहिजे. त्याचं कारण काय ते सांगते. जेव्हा स्ट्रेस आपल्याला येतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचं हॉर्मोन सिक्रेट होतं. आता हे कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन आपल्या शरीराला कंटिन्युअस एकतर झगड
नाहीतर पळून जा सिच्युएशनपासनं, या मोडमध्ये घेऊन जात आणि त्या कारणामुळे आपण कंटिन्युअस एका अलर्ट फेजमध्ये असतो. आपण कधीच रिलॅक्स शांत होऊ शकत नाही आणि यामुळे आपण वेगवेगळ्या डिसिजेसना सामोरं जाण्यासाठी, मग ते फिजिकल असू देत किंवा मेंटल असू देत, कुठल्याही गोष्टींना खूप प्रोन होतो. आता या मानसिक स्वास्थ्याचा एकंदरीतच आपल्या शारीरिक स्वास्थ्यावरती काय परिणाम पडतो हे आपण बघूया. पहिलं आणि खूप महत्त्वाचं उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणजे आपली गट हेल्थ, आर डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपल्या घरामध्ये काही गोष्ट वाईट घडली असेल किंवा एखाद्याचं हार्ट ब्रेक झालं असेल तर पहिली गोष्ट काही घडत असेल तर भूक लागत नाही किंवा बऱ्याच जणांना जुलाब देखील व्हायला सुरुवात होते. सो देर इज अ व्हेरी स्ट्रॉंग कनेक्शन बिटवीन युअर माइंड हेल्थ अँड युअर डायजेस्टिव्ह सिस्टीम. नंबर 2 इज हॉर्मोनल इम्बॅलन्स. आमच्या आयुर्वेदामध्ये एक खूप महत्त्वाचा हेतू सांगितला आहे, तो म्हणजे चिंत्यानामच्या अतिचिंतनात. म्हणजेच एखाद्या गोष्टीचा विचार करताना त्याच्याविषयी ओव्हर थिंक करत राहणे, विचार करून करून त्या विषयाचा अगदी कीस पाडणे म्हणजे चिंत्यानामच्या अतिचिंतनात. हे कशाचं कारण किंवा हा कशाचा हेतू सांगितलाय बरं, तर सगळ्या प्रकारचे जे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आहेत किंवा फिमेल्समध्ये जे पिरियड्स रिलेटेड, गायनोकोलॉजिक रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स होतात त्या सगळ्यांमध्ये हे खूप महत्त्वाचं कारण सांगितलेलं आहे. नंबर 3 इज विषादो रोगवर्धनानाम. म्हणजेच मनाच्या ठिकाणी एकंदरीतच लॉंग टर्म असलेलं एखाद्या गोष्टीविषयी खिन्नता, डिप्रेशन, कोणाविषयी असलेला राग, हा एकंदरीतच तुम्हाला कुठलाही रोग पटकन कॅच करायला खूप जास्त प्रोन बनवतो. विषादो रोगवर्धनानाम. नंबर 4 म्हणजे मी सांगेन की आपल्या मनाचे किंवा आपल्या विचारांचे जे स्पीड असतात, त्या थॉट्सचा जो काही स्पीड असतो तो आपल्या हार्ट रेटशी डायरेक्ट प्रपोर्शनल असतो. वेनेवर यू आर अँक्शियस, वेनेवर यू आर इन पॅनिक अटॅक, तुम्ही फार फास्ट ब्रीथ करायला सुरुवात करता, तुमचा हार्ट रेट वाढतो. हेन्स यू आर पुटिंग युअर हार्ट ऑल्सो इन व्हेरी मच एक्झॉशन. हृदयाला सुद्धा तुम्ही खूप जास्त थकायला प्रवृत्त करताय. त्यामुळे तुमचं मन आणि तुमचं हृदय हे सुद्धा अगेन खूप स्ट्रॉंग कनेक्शनमध्ये आहे. आणि शेवटचं आणि सध्या खूप जास्त दिसू लागलेलं एक महत्त्वाचं कनेक्शन म्हणजे तुमचं मन, मनाची स्थिती आणि इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व. आयुर्वेदात अजून एक अशी कोट सांगितली आहे ते म्हणजे सौमनस्य गर्भधारणाना. तुमचं मन जर का सुखी असेल, आनंदी असेल, संतुष्ट असेल तर तुम्हाला गर्भधारणा व्हायला, तुम्हाला कन्सीव्ह व्हायला खूप सोपं जातं आणि ते आजकालच्या जगात ह्या ताणतणाव, स्ट्रेस, डिप्रेशन ह्या सगळ्यामुळे खूप अवघड होऊ लागलेलं आहे. आता या मनाच्या सगळ्या स्वास्थ्यासाठी काय काय केलं पाहिजे त्याच्या रेमेडीज आपण पटकन शॉर्टमध्ये डिस्कस करूया. नंबर 1, चिअर अप. ज्या काही सिच्युएशनमध्ये तुम्ही सध्या आहात की जिथे तुम्हाला डिप्रेस्ड वाटतं आहे, कोणाविषयी तरी राग आलेला आहे किंवा स्ट्रेसमध्ये आहात, त्या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी आधी तुम्हाला स्वतःला चिअर करण्याची, स्वतःला समजवण्याची प्रचंड गरज आहे. एखाद्या फिजिकली काही तुम्हाला रोग झाला असेल तर माझ्यासारखे डॉक्टर येऊन तुम्हाला औषध देतील आणि त्यातनं तुम्हाला फिजिकली फिट करतील. पण मनाला जर मेंटली फिट करायचं असेल तर तुम्हाला स्ट्रॉंग होणं आणि तुम्हाला त्या अंधाऱ्या खोलीतनं बाहेर येण्याची इच्छा होणं, मनापासून इच्छा होणं हे खूप मस्ट आहे. Don't pamper all your negative and bad and stressful thoughts, but be strong and just get out of it. And at least try to get out of it. Number 2 is share it with somebody. कसं होतं, बऱ्याचदा स्वतःला चिअरअप करायला अवघड जातं, स्वतःला स्ट्रॉंगली त्यातनं बाहेर पडण्यासाठी काही मोटिवेशन द्यायला अवघड जातं. त्यामुळे शेअर इट विथ सम पीपल, दोज हू डोंट जज यू. तुम्ही काय केलं काय नाही केलं ह्याच्याविषयी तुम्हाला ते जज करणार नाहीत किंवा तुम्हाला उगाच नको ते सल्ले देत बसणार नाहीत, पण फक्त तुम्हाला जे म्हणायचं आहे ते ऐकून घेतील शांतपणे. मग दॅट कॅन बी युअर पेरेंट्स, युअर बेटर हाफ, युअर फ्रेंड्स और इवन एनी काउन्सिलर. जे कोणी आहे त्यांच्यासोबत आपल्या ज्या मनाच्या स्थिती आहेत त्या सगळ्या शेअर करण्याचा प्रयत्न करा. नंबर 3, फेस इट. Now once you have understood that yes, this is it and now I am ready to and strong to face the situation, just face it. Confront the person or confront the situation welcomingly and with positive mindset, sort it out आणि त्यातून बाहेर पडा. Number 4 and very important is try to maintain a good healthy lifestyle.
सकाळी लवकर उठा, रात्री लवकर झोपा, जागरणं नकोत, एक्सरसाइज करा. या सगळ्या गोष्टीने काय होतं की आपल्या शरीराचा एक सर्कॅडियन हेल्दी रिदम बसतो आणि त्यामुळे मन सुद्धा खूप शांत, खूप हॅपी राहतं. एखादी गोष्ट जशी व्हायला पाहिजे तशी घडली नाही ना, तर मनातल्या मनात काहीतरी चालू राहते की अरे हे असं घडलं नाही, हे असं व्हायला पाहिजे ते तसं झालं नाही. हे का होतं? कारण आपण आपल्या आयुष्यातला एक डिसिप्लिनमध्ये अजून टाकलेलं नाहीये म्हणून. सो ट्राय टू बी डिसिप्लिन, ट्राय टू मेंटेन युअर डेली रुटीन. नंबर 5 इज मेंटेन सम ऑर दी अदर हॉबीज. ज्या कुठल्या गोष्टी आवडत आहेत, समजा गायला आवडतंय, ड्रॉइंग करायला आवडतंय, डान्स आवडतोय किंवा लिहायला आवडतंय, जे काय तुम्हाला जे आवडतंय त्याच्यामध्ये मनाला एंगेज करा. कसं असतं ना, एखाद्या गोष्टीविषयी सारखं निगेटिव्ह किंवा एखाद्या त्या सिच्युएशन विषयी किंवा आपल्याला स्वतःला सेल्फ डिमोटिवेटिंग, स्वतःला सारखं कोसत राहण्याची जी मनाला सवय लागलेली असेल, त्या बॅड थॉटमधनं बाहेर येण्यासाठी तुम्हाला आधी पॉझिटिव्ह थॉट्स त्या मनाला द्यायची, त्याला पॉझिटिव्ह थॉट्सचं, हॅपनिंग थॉट्सचं, क्रिएटिव्ह थॉट्सचं खाद्य देण्याची प्रचंड गरज असते. एकदा त्याच्यामध्ये तो जर का अडकायला सुरुवात झाला तर आपोआपच ह्या निगेटिव्ह थॉट्सना जागा राहत नाही आणि आपण चांगले आणि क्रिएटिव्ह आणि पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करतो. त्यामुळे एंगेज युअर सेल्फ इन एनी काइंड ऑफ हॉबी. आणि लास्ट अँड 6th इम्पॉर्टंट इज मेडिटेट. बऱ्याच जणांना मेडिटेशन करणं हे बऱ्यापैकी अवघड जातं. मेडिटेशन करताना मन उलट सैरभैर अजून फिरायला लागतं आणि मग मला अजून डिस्टर्ब व्हायला होतं, म्हणून मी मेडिटेट करत नाही, असं खूप जणांचं म्हणणं असतं. सो टू स्टार्ट विथ ना, एक पहिली आणि खूप बेसिक गोष्ट आपण नक्कीच सगळे करू शकतो की रोज 5 मिनिटं आपण डोळे बंद करायचे आणि फक्त आपल्या श्वासाच्या गतीकडे लक्ष द्यायचं. जितका स्लो, जितका शांतपणे श्वासोश्वास घेता येईल तो प्रयत्न करायचा. इनहेल करताना असं अज्युम करायचं किंवा असं इमॅजिन करायचं की मी सगळी पॉझिटिव्हिटी आत घेतोय आणि एक्झेल करताना मी सगळी निगेटिव्हिटी बाहेर टाकून देतोय, असा विचार करायचा, असं इमॅजिन करायचं. पहिले 5 मिनिटं फक्त श्वासोश्वासावरती लक्ष द्या आणि मग हळूहळू ह्या 5 मिनिटाचे 8 मिनिटं, 10 मिनिटं असं करत वाढवायचं. हा पहिला पर्याय झाला. दुसरा पर्याय हेही नसेल होत तर दुसरा पर्याय असा आहे की गायडेड मेडिटेशन्स आपण करू शकतो. यूट्यूबवरती खूप साऱ्या अशा खूप छान छान अगदी 5-7 मिनिटापासून ते 15-20 मिनिटापर्यंतच्या गायडेड मेडिटेशन्सच्या लिंक, व्हिडिओज तुम्हाला सापडतील. त्याच्यापैकी जे तुम्हाला आवडतंय, जे तुम्हाला भावतंय ते तुम्ही ऐका आणि ते कॉर्ड्समध्ये कानामध्ये घालून तसं एक 5 ते 10 मिनिटाकरता मेडिटेशन करायला सुरुवात करा. एकदा मनाला मेडिटेशन करण्याची सवय लागली, एकदा मनाला शांत होण्याची सवय लागली तर आपोआपच हळूहळू ती वाढत जाईल आणि ओव्हरऑल दिवसभरातच तुमच्या मनाला शांत राहण्याची, एखादं सिच्युएशन एकदम शांतपणे माइंडफुली टॅकल करण्याची सवय लागेल. तर अशा प्रकारे मी आपला हा आजचा व्हिडिओ संपवते. जाता जाता मी तुम्हाला एकच आयडिया किंवा एकच थॉट देऊन जाईन, ते म्हणजे इतर अवयवांसारखं मन सुद्धा आपला एक अवयव आहे. आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक अवयव 24 तास वापरत नसतो, बरोबर की नाही. झोपताना डोळे बंद करतो किंवा हाताच्या हालचाली बसलेल्या असताना किंवा पायांना आपण बसलेले असताना विराम दिलेला असतो. जेव्हा पोटात काही अन्न नसतं तेव्हा पोटाला पचनापासून आराम दिलेला असतो. सो तसंच मनाला सुद्धा विचारांपासून आराम देण्याची, मन शांत ठेवण्याची, काम ठेवण्याची सुद्धा सवय लावायला पाहिजे की नाही. नमस्कार.